बीड हादरलं, अंबाजोगाईत बंजारा समाजाच्या महिलेची निर्गुण हत्या. नमस्कार. सत्य, वेग आणि विश्वासाची परंपरा जपणाऱ्या NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मी धैर्यशील ढगे. पाहूयात बातमी. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे बंजारा समाजातील एका महिलेच्या हत्येने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मात्र या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना अटक झाल्याशिवाय मृत महिलेवर अंत्यसंस्कार करणार नाही असा ठाम इशारा नातेवाईकांनी दिला आहे. न्याय मिळावा आणि दोषीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून उर्वरित संशयितांना शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. NDM महाराष्ट्र न्यूज अंबाजोगाई. तुम्ही जिम्मेदार इथून पुढे तुम्ही जिम्मेदार दरबड उचलला मुख्य आरोपी आणि तुम्ही जिम्मेदार ऐकू द्या मला बोलू द्या. मुख्य आरोपी कोण हे साहेब बी ठरवणार नाहीत, मी बी ठरवणार नाही. कोर्ट ठरवी आरोपी कोण आहे, गुन्हेगार कोण आहे. राहिलेले 3 आरोपी ऐका ऐका भाई आहे भाई बोलू दे मला. ऐक ना, 3 जणांवर 302 चा गुन्हा दाखल. ऐका ना आपला भाई बोलू दे ना. आपला PM होईपर्यंत ऐक भैया आपल्या डोक्यामध्ये मार लागल्यामुळे मागील 2-4 दिवसापासून ॲडमिट होते. ज्या दिवशी मार लागला त्या दिवशी आमच्याकडे त्यांची मुलगी आल्यानंतर आम्ही त्याची तात्काळ दखल घेऊन 307चा गंभीर गुन्हा दाखल केला. त्यानंतर जो मारणारा मुख्य आरोपी होता त्याला आम्ही अटक केली आणि त्यांचा उपचार चांगला व्हावा त्यासाठी आम्ही स्वतः डॉक्टरला भेटून डॉक्टरला आम्ही भेटून स्वतः विनंती केली की बाबा यांना चांगले उपचार द्यावे, त्यांचे ऑपरेशन व्हावं. न्यूरोसर्जनला मी स्वतः भेटलो. ऑपरेशनची काल परवा दिवशीचा विषय ठरला होता, परंतु दुर्दैवाने त्यांनी साथ दिली नाही आणि त्यांना आज दुर्दैवी मरण आलं. त्यांना आपण सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो मी. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवशीच आम्ही 307च्या गुन्ह्यामध्ये त्यांनी जेवढे नावं सांगितले तेवढे नावं घेतलेले आहेत. आता एवढं सांगतो की आता उरले आधी ह्याच्यामध्ये आता आज मयत झाल्यामुळे ह्याच्यामध्ये आम्ही 103 म्हणजे पूर्वीचं 302 कलमची वाढ करत आहोत. आम्ही तसं कोर्टाला पत्र देणार आहोत. त्यानंतर आणि राहिलेले आरोपी आम्ही त्या आज पण होऊ शकतात, 2 दिवसात होऊ शकतात, 4-5 दिवसात, पण आम्ही 100% करणार म्हणजे करणार. आणि त्याचा रोल ऐकून घ्या कुणाचा रोल कमी जास्त नाही. आम्ही कुणालाही पाठीशी घालायचा प्रयत्न करणार नाही. त्यांना तात्काळ अटक करणार म्हणजे करणार, एवढं लक्षात घ्या. तात्काळ अटक करणार. देखो कायदे ती साहेब FR दाखल करण्याची आपण छोरी 3-4 दाडी दवाखाने में एडमिट रहता है. आज मरगीजू वो गदभात लगाओ आप लोग काम से वर सांभो अपने मोर्चा अपने उपोषण कराई करता है. आगाड़ी वो ले जाता है और गदभात करो और व्यापार तो हेच आहे. पोलीस वर काम करे 4-5 दाडी जर नक्की दे जवळपास गीता शेट्टी साहेबांसोबत चर्चा करण्यात परत किंवा तम 4 दाडेट आरोपी हाई घटना 4 दाडे घडीचं तम आरोपी अटक लारज कर रही थी. आता तुम का तुम काढे काही आमचे प्रयत्न करण्याचा पण आरोपी आम्ही सापडे कोणती. आज जी घटना घडगीचं सांभळो तमार भी हमारी भी